तुम्ही आज हे लेख आणि पुस्तकाचा उल्लेख काढलेला आहे, तर अजूनही तो प्रश्न अनुत्तरित आहे. तो कुठेही कोणीही त्याचं उत्तर दिलं नाही. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आज देऊ शकाल का, की काय कारण होतं हत्येचं? काही नाही. काही न करता सुखाला चटावलेला माणूस अशीच करू शकतो. म्हणजे प्रमोद महाजनला ब्लॅकमेल करणे, प्रमोद महाजनला त्रास देणे, हा एकमेव उद्देश. मी असं म्हणत नाही की प्रमोद महाजन त्याच्यात काही चुका असतील, पण तुला कोणी अधिकार दिलाय एखाद्याला गोळी घालण्याचा? कशासाठी ब्लॅकमेल केलं? पैसा सुखाला. मला सांगा ना, काही न व्यवसाय करताना माणूस जग कसा फिरू शकतो? असाच त्रास द्यायचा? अरे ज्या भावानी वडील मेले त्यावेळेस तू 9-10 वर्षाचा होता. आमचा काही संबंध नाही. आमची वडलोपार्जित जागीर नाही, आमच्या वडलोपार्जित व्यवसाय नाही. प्रमोद महाजन आम्हाला कधी डोंगरावर लात मारून हाकलून दिलं असतं, पण त्यांनी सांभाळलं. तुमची लग्न नाही, कुणी लग्न लावलं? कोण दिली असती मुलगी आम्हाला? फक्त पैशांसाठी मार? दुसरं काय काय आहे मला सांगा ना तुम्ही. तुमचे ठाण्यामध्ये जाऊन विचारा. मी नाव घेत नाही, बिचारे लोक हयात आहेत, त्यांना नाही मला बदनाम करायचं. काय प्रमोद महाजन असं काय? आणि माझं म्हणणं की प्रमोद महाजन राक्षस होता म्हणून तुम्हाला मारण्याचा अधिकार होता का? सख्खा लहाना धीर ज्याला मुलासारखं सांभाळतो, सकाळी 5 वाजता दरवाजावर आला म्हणून माझ्या भाऊजेनं वहिनीनं दरवाजा उघडला, नाही तर कुणी उघडत असते? या महाराष्ट्रात प्रमोद महाजनपेक्षा भ्रष्ट राजकारणी होते. तुमची हिंमत का नाही झाली त्यांना मारायची? कुठल्या पैशासाठी मारलं? पैसा म्हणजे द्या पैसा, काय बाकी काही करायचं नाही. मी ह्या कंपनीत नोकरीलाच जायचं नाही, पगार वाढवून मागायचे, हे सगळ्या गोष्टी केल्यात. मला हे बोलायला नको वाटतं, कारण बदनामी कुणाची? हा भाऊ बदनाम झाला तरी त्रास मलाच आहे, तो भाऊ बदनाम झाला त्रास मला. एखादा व्यवहार होता मोठा ज्यामुळे काही असले, काही व्यवहार काही नाही. कुठल्या पैशांसाठी? सण की काही करायचं नाही, म्हणजे व्यवहाराचा काहीच संबंध नाही या गोष्टीशी. प्रमोद महाजनच्या काय वाईटावर लोक नव्हते का? प्रमोद महाजन जाऊन 20 वर्ष झालेत. प्रमोद महाजन असं काही केलं तर त्याला बदनाम केलं असतं लोकांनी. प्रमोद महाजनमध्ये ताकद होती, पण त्यांनी ती पक्षासाठी वापरली, त्यांनी स्वतःसाठी वापरली नाही. प्रमोद महाजनचं कुटुंब कुठं राहते? प्रमोद महाजनच्या नावावर एक घर आहे, एक फ्लॅट आहे बघा. एकमेव जागा त्यांनी शिक्षक असताना घेतलेली, ती संघाला देऊन टाकली. जग ज्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करते. तुम्हाला ते सहज उपलब्ध झाला म्हणून तुम्ही एके दिवशी सकाळी जाऊन गोळ्या घालता, एखाद्याचं जीवन संपवता. एखाद्या मुलीचा बाप, एखाद्या मुलाचा बाप, एखाद्या महिलेचा नवरा तुम्ही अशा पद्धतीने गोवता. तुम्हाला लाज वाटत नाही? आणि तरी तुम्ही ते पुस्तकं घेऊन गावभर विकत फिरताय. किंवा तुम्ही तर ते प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.